कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे। 19 वर्षीय मुलाने आत्महत्या केली आहे। त्याचं कारण आहे काही मराठी लोकांनीच त्याला ट्रेनमध्ये बेदम मारहाण केली। त्याने मराठी भाषा वापरली नाही यासाठी त्यावरून अमित साटम यांनी ट्विट करत आरोप केले की ठाकरे बंधूजी घाण पसरवत आहेत, द्वेषाचं राजकारण करत आहेत भाषांमध्ये। त्याचे सगळे परिणाम आहेत आपल्या दारापर्यंत हे पोहोचले। अमित साटम मला वाटतं सकाळी उठल्याबरोबर कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम हे म्हणण्याच्या ऐवजी उद्धव ठाकरे नमः, उद्धव ठाकरे नमः, उद्धव ठाकरे नमः करून त्यांचा दिवस चालू होतो। त्यामुळे आणि अमित ठाकरेला हा अधिकार दिला कोणी? अमित ठाकरेला अमित साटम हा अधिकार दिला कोणी? कारण अमित साटम सारखा ज्याला आमच्या मालवणीत गाळियारो म्हणतात, एक नंबर शिव्या आणि वाटेल ते बोलण्यामध्ये ते एकदम माहिर आहेत। तुम्ही जे केलात, जे मुसलमान हिंदू मुसलमान हा जो फरक टाकलाय, तुम्ही जे केलात मराठी ओबीसी ही जे घटक पाडलात त्याचे परिणाम आहेत। आम्ही कधी कुठल्याही धर्माचा द्वेष नाही केला, आम्ही कधी कुठल्या जातीचा द्वेष नाही केलाय। आणि त्या मुलाने आगे चलो म्हटल्याबरोबर त्यांना जे कोणी केलंय ते गैर केलंय। खरं म्हणजे अशांना शोधून काढून कारवाई झाली पाहिजे, मग ते कोणी असू दे। ही वृत्ती वाढता कामा नये। याचे उद्धव जे आहेत आणि त्यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे। पण तुम्ही जे हिंदू मुस्लिम जे लावताय त्याचे हे परिणाम आहेत। आज तुमचा मुसलमान एक उमेदवार आहे, त्याने पत्रक छापलं उर्दू समर्थन करता, याचा अर्थ आमच्या सोयीनुसार आम्ही लोकांना वापरणार आणि आमच्या सोयीनुसार आम्ही लोकांना फेकून देणार, ही भाजपाची वृत्ती आहे।